चला आज आपण बनवूया झटपट अशी डाळ खिचडी। डाळ खिचडी बनवण्यासाठी आपण 1 वाटी इथे बासमती तांदूळ घेतलेत, तेवढीच आपल्याला डाळ घ्यायची। पण मी डाळीमध्ये मिक्स डाळी घेतल्या, थोड्या 2-3 डाळी घेतल्यात आपण इथे, तर मिक्स घ्यायच्यात वाटी भरून। आता हे सगळं आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं। कुकरमध्ये घेतलं काढून, त्यात 1 चमच हळद टाकून 2 ग्लास पाणी टाकायचं आहे आणि याचे आपल्याला 2 शिट्ट्या करून घ्यायच्या। हे बघा 2 शिट्ट्या झाल्या। आता ठेवूया साईडला। एक मोठं टोप घेतलं, त्यात टाकले 2 चमच तेल। तेल गरम झालं की 1 चमच राई, 1 चमच जिरे, थोडासा कढीपत्ता, 2 मोठे कांदे टाकलेत बारीक तसे चॉप करून। त्यानंतर थोडंसं हिंग टाकूया, लसणाच्या 7-8 पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या, 2 टमाटे छान परतून घ्यायचं 4-5 मिनिटं। त्यानंतर आपण 2 चमच लाल मिरची पावडर, हळद, थोडीशी कोथिंबीर टाकू, छान परतून घेऊ। त्यानंतर आपण आपलं डाळ आणि भात शिजलेल्याच्यात टाकूया। चवीप्रमाणे मीठ टाकायचं, 5 मिनिटं झाकून ठेवूया। हे बघा 5 मिनिटं झाली, आपली डाळ खिचडी झटपट अशी तयार झाली। वरून भरपूर अशी कोथिंबीर टाकायची। तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब। धन्यवाद।